आशाताई भोसले यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं जातंय तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला। ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते, पण अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आणि आज त्यांच्या निधनाची वार्ता येऊन धडकली। त्यांच्या निवासस्थानी हे त्यांचं पार्थिव आणलं जातंय। उद्या संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। आशाताईंचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं जातंय। काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मृत्यूशी झुंज त्यांची सुरू होती, पण अखेर ती अपयशी ठरली। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, पाहतो आपण आशा भोसले यांचं पार्थिव जे आहे ते आता ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी अँब्युलन्सच्या माध्यमातून निघालेलं आपल्याला पाहायला मिळते। सोबत आशिष शेलार सुद्धा आहे त्यांच्या, आणि आता हे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी जे आहे ते ठेवलं जाईल आणि उद्या सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी हे पार्थिव जे आहे ते ठेवलं जाईल त्यांच्या राहत्या घरी, आणि त्यानंतर 4 वाजता त्यांच्यावरती शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार जे आहेत ते होणार आहेत। मात्र हे अंत्यसंस्कार होत असताना नेमकं शिवाजी पार्क मैदानात होणार आहेत की शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार आहे यावर अजूनपर्यंत स्पष्टता आलेली नाही। शासकीय इतमामामध्ये हे अंत्यसंस्कार जे आहे ते केले जाणार आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते अनेकांनी यावरती जे आहे ते यांच्या निधनाने मोठी जे आहे ती हानी झालेली आहे असं जे आहे ते अनेकांनी म्हटलेलं आहे। आणि पाहतोय की उद्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्र्यांसह अनेक महत्वाची पदावर असलेले मान्यवर जे आहे ते उपस्थित असणार आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की आता हे पार्थिव त्यांचा काही वेळामध्ये राहत्या घरी पोहोचेल आणि त्या ठिकाणी नातेवाईक असतील किंवा इतर जे काही त्यांचे जवळचे आहेत ते सगळे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि उद्या सगळ्यांसाठी 11 वाजल्यापासून अंत्यसंस्कारासाठी हे पार्थिव जे आहे ते ठेवलं जाणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आता ब्रीच कँडीकडे वाढवला होता, आता राहत्या घरी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती त्यांचे चाहते जे आहेत ते उद्या येणार आहेत आणि त्यामुळे कुठल्या प्रकारचा बंदोबस्तामध्ये कमतरता राहू नये यासाठी पोलिसांनी सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे। आणखी कोण कोण या अंत्यसंस्कारासाठी येणार आहेत यावरती अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। मात्र पोलिसांनी तशा प्रकारचं शिवाजी पार्क असेल किंवा त्यांच्या राहत्या घरी जे आहे ती यंत्रणा लावलेली पाहायला मिळते। राजू, आता आशा भोसले यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचतंय, तिथे कोण कोण उपस्थित आहे काही कळू शकलंय का? त्यांच्यासोबत आता मंत्री आशिष शेलार जे आहेत त्या पार्थिवासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोसायटीमधील आहेत नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले आहेत। काही वेळापर्यंत त्यांची बहीण असेल, मुलगा असेल किंवा जवळचे नातेवाईक जे आहेत ते हॉस्पिटल मध्ये पोहोचलेले होते आणि आता पार्थिवासोबत ते राहत्या घरी जे आहेत ते गेलेले आहेत। त्यामुळे इतर आणखी नातेवाईक येतील। त्याचप्रमाणे संध्याकाळपर्यंत त्यांचे अनेक चाहते असतील किंवा राजकीय याच्यामधील सगळे नेते मंडळी असतील, यापैकी बरेच जण घरी पोहोचण्याची आहे ती शक्यता आहे। मात्र एक मोठी हळहळ जी आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळते, कारण आपण पाहतोय की आशाताईंचं जे आहे ते संपूर्ण कारकीर्द पाहिली तर मोठी होती ही फक्त मराठी भाषा नाही, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जगामध्ये जी आहे त्यांची गाणी जी आहे ती अजरामर झालेली होती आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती एक शोककळा जी आहे ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावरती चाहते वर्ग असतील, राजकीय नेते असतील, सामाजिक तिथले काही मंडळी असतील, हे सगळे जे आहे ते अंत्यदर्शनाला पोहोचतील। राजू, आज त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं जाते, उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा संपूर्ण त्या भागामध्ये शिवाजी पार्क परिसरात कशी तैनात करण्यात आली आहे? आपण पाहतोय की त्यांच्या घरापासून ते शिवाजी पार्क पर्यंत जो काही रूट असणार आहे अंत्ययात्रेचा, त्या संपूर्ण परिसरामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणावरती पोलिसांची सुरक्षा जी आहे ती लावली जाणार आहे। आतापासूनच पोलिसांची सुरक्षा वाढवायला सुरुवात केलेली आहे। अनेक रस्त्यांवरती बॅरिकेडिंग सुद्धा केलं जाणार आहे। ज्या ठिकाणाहून हे अंत्ययंत्रणा निघणार आहे
त्या ठिकाणी सुद्धा काही रस्ते जे आहेत ते बंद केले जातील, कारण आपण पाहतो की आता त्यांचं पार्थिव बाहेर पडताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली होती. अनेक रस्ते जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा वन वे करण्यात आलेलं होतं. त्यामुळे उद्या सुद्धा अशाच प्रकारचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पोलिसांनी सुद्धा सुरक्षा म्हणून जे आहे ती खबरदारी घेतलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती चाहते वर्ग उद्या येणार आहे आणि त्याची एक यंत्रणा जी आहे ते लावण्याचं काम पोलिसांनी आतापासून केलं आपलं पाहायला मिळतंय. राजू, आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी किंवा उद्या अंत्यविधीसाठी कोण कोण उपस्थित राहील त्या संदर्भात काही कळू शकले का? आपण पाहतोय की त्यांच्या अंत्यदर्शन साधारणतः 4 वाजता जे आहे ते शिवाजी पार्क या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यदर्शन जे आहे ते 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे आज रात्रीच बरेचसे नेते मंडळी असतील किंवा त्यांच्या अगदी जवळचे त्यांचे चाहते असतील किंवा अगदी संपूर्णपणे बॉलिवूड असेल किंवा संगीत विश्वातील जे आहे ते अनेक दिग्गज जे आहे ते आज रात्री त्यांच्या घरी पोहोचतील. उद्या सकाळी सुद्धा पोहोचणार आहेत. राजकीय याच्यातील काही नेते येणार आहेत त्यावरती अद्यापर्यंत समजू शकलेले नाही. मात्र बरेचसे नेते जे आहेत ते मुंबईच्या बाहेर आहेत, त्यामुळे ते सुद्धा उद्या दाखल होतील. कदाचित आज रात्रीच मुख्यमंत्री सुद्धा मुंबईत दाखल होतील. ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जे आहे ते अंत्यदर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मात्र दिल्लीमधून काही मोठे नेते येणार आहेत का यावरती अद्यापर्यंत कुठलीही स्पष्टता झालेली नाहीये. मात्र राज्यातले काही महत्वाचे राजकीय मंडळी जे आहेत ते त्यांच्या घरी पोहोचतील. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील सुद्धा अनेक दिग्गज मंडळी जे आहेत ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आज किंवा उद्या सकाळी सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे. नेमकं कधी पोहोचणार आहे आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलं नाही. ठीक आहे राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.